ही बंड्याची पैदास आहे. किती महिन्याचं कालवड आहे का खोंड आहे? खोंड आहे. खोंड आहे. किती महिन्यात झाला? 5 महिने झाले आता. 5 महिन्याचं खोंड आहे बंड्याचा. काजळी खिल्लार पडलाय. नाही तिची खिलार कोशात खिलार मधली येते, काजळी नाही. जवार खिल्लार म्हणजे जरा एकदम बी काजळी खिल्लार नाही. बंड्या बंड्या उभा करतो एक मिनिट. हा कुठला आहे जवार खिल्लार मधला? ह्याची वंशावळ काय माहिती आहे? पाहू शकता हा बंड्या हंगिरगे. गळवण काहीच नाहीये, काहीच गळवण नाहीये. एकदम म्हैसूर खिल्लार सारखं गळा आणि बैल जव्हार खिल्लार मधून, म्हणजे काजळा खिल्लार पण म्हणता येत नाही आणि परंतु पांढरा आहे आणि जवार मधून आणि गळवण काही नाही. एकदम आठवण शरीराचा. आपण हंगिरगे तालुका सांगोला येथे लांडगे यांच्या घरी आलेलो आहे. ओळूची मुलाखत. मला ही किती दाती झाला आता? आता जुळलाय. जुळलाय. किती वय झालं याचं? वय म्हणजे 2 वर्ष झालं जुळून. 2 वर्ष जुळून झालं. किती गाय भरवले आतापर्यंत ह्याच्याकडून? आतापर्यंत 5,500 पूर्ण झाले. 5,500 रुपये पूर्ण झाले. सगळ्या गायींचं रजिस्टरला, म्हणजे रजिस्टर किंवा लिहून ठेवले, वहीला नाव पत्ता मालकांचं म्हणून लिहून ठेवलं. नंबर सगळं व्यवस्थित लिहून. त्यातल्या गायी किती उलटल्या वगैरे परत आल्या डबल? काय थोड्या उलटले. 100त किती गाय उलटतात? 100 तरी पण एक 10 गाय उलटली. ह्याची काय वंशावळ माहित आहे? कुठला आणला होता? शिवाय अगोदर आदत मध्ये पळायला होता. कुठं? इथं आमच्या गावात शेजारलाच पळायला होता. ते नंतर काही दिवस बंदी काळात पळायला होता. हा. नंतर त्यांनी थांबवला बंदी असल्यामुळं. त्यावेळी मग आम्ही असंच गेलो बघायला, तेव्हा त्यांनी द्यायचा बोलल्यावर आम्ही घेतला. आम्ही आणून एक 4 महिन्यात व्यवस्थित सांभाळून करून नंतर आपण ओळख केला. म्हणजे रेस सोडून डायरेक्ट वळू क्षेत्रातच केला. आता ह्याची सध्या आता वासरं जी आहे ना पुण्या भागात आतापर्यंत जी एक सुद्धा इथं वासरं राहील नाही. सगळे पुण्या भागात पळते घाटात. एक गाय भराय किती घेताय याचं? एक गाय 2,000 रुपये घेतो. 2,000 रुपये घेताय. आपण पार पुण्यापर्यंत बैल घेऊन जातो. घरपोच सेवा असते. घरपोच सेवा देत आहे? सेवा असते. कुठपर्यंत जात आहे? बारामती, फलटण, भिगवण, लोणी, पुण्यापर्यंत गेलो. पुण्यापर्यंत गेलाय बैल घेऊन? 6 तारखेदरम्यान आपल्याला बीडला बोलवलंय. ते शेठ म्हणले आपल्या तुमच्या बंड्याची आपल्याला पैदास पाहिजे. त्यांच्या 2 गाय आहेत त्या. आता 7 तारखेला जाणार आहे बीडला घेऊन. पाहू शकता चौकाला बैल कसा आहे. म्हणजे बैल पांढरा आहे, गाजऱ्यामधनं आहे, पण शरीर एकदम आठरून आणि रेसच्या बैलासारखं शरीर आहे. गळवण काही नाही. रेस क्षेत्रात काम करणारे किंवा वळू क्षेत्रात किंवा गायी गोठा मालकांना माहिती असेल की हंगिरगेचा बंड्या. आपलं नाव सांगा. आपलं नवनाथ बजरंग लांडगे, मुक्काम पोस्ट हंगिरगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9657 74 93 24. घरपोच सेवा पण देतात? सेवा. कुठल्या वाहनाने नेता? आपल्याकडे गाडी आहे आपल्या गावामध्ये. कुठली? छोटा ते आहे. ते आपण घरपोच सेवा देते. किती बी अंतर लांब असू द्या. इथून साधारणतः 150 किलोमीटरवर किती घेत आहे? 150 ती काय रनिंग वर असते. किलोमीटर अंतरावर आपण जातो. तेच की 150 किलोमीटरला किती होते? तरी पण 150 किलोमीटरला घेतो आम्ही 5-6 हजार रुपये घेतो. 6,000 रुपये घेत आहे 150 किलोमीटरला. आणि 200 किलोमीटरला? ते अंतर आता ते ह्याच्यावर नसतं. किलोमीटर लय लांब असलं तर किलोमीटरवर हे करतो. किती वर्षापासून वळू क्षेत्रात काम करताय आपण? आपण पहिला आपल्या आज्यापासून आहे. आज्यापासून आपल्याकडे गायी पहिल्या खिलार. ह्याच्या आधी कुठला वळू होता आपल्याकडे? ह्याच्या अगोदर एक होता, कोशामध्ये होता. तो बिरोळला दिला. काही दिवस होता आपला जत बिरोळ. त्याची पैदाश आहे. त्याची पैदास हा मोरा. मोर कोशामध्ये काय खोंड झालाय? तो कोशामध्ये होता. म्हणजे
जत वरून बिरुळ म्हणजे आतनी साईडला जाताना हां. जी घाटाच्या असं बिरुळमधनं बाहेर पडताना तिथं डोंगराच्या कॉर्नरला जो बोर्ड लावलाय कोशावळूचा तो तुमचाच दिलेला आहे का बिरुळ ना? आता नाही तो बैल लय दिवस होता ती काय वळू करून नंतर ते आपलं ते ह्याला मग हे तर वासरू आत्ताच जलमलंय म्हणजे वर्षापूर्वी तुमच्याकडे असाय पाहिजे. पहिला आपला हा होता काळा वळू हां त्याची पैदाचा मग तेच ना. तो दिला बारामतीला संतोष गोपने ना त्यांना दिला. संतोष गोपने म्हणजे ह्याचा वडील. हा, याचा मग बिरुळला कुठला दिला म्हणलं? ह्याचा वडील दिला. ह्याचा वडील. ह्याला लंपी झालता काय? लंपी झालता अगोदर एक वर्षापूर्वी. हां तो लंपीत ती गॅरंटी नव्हती तरी पण तो वाचला थोडक्यात. हा काय काजळी खेळणार मिक्स आहे का जवारच असा? काजळी कोसा काजळी येतो तो जवार कोसा मिक्स आहे. हा, कोसा काजळीमध्ये होतो हा. नाही ते जवार कोसा मिक्स असल्यामुळे त्याला लंपी झाला ना. हा, लंपी झाला. कारण जवारला सगळ्यात जास्त प्रमाण लंपीच आहे. जवार किंवा जेव्हा कोशामधनं किंवा काजळीमधनं जे मिक्स आले त्या सर्वांना बऱ्यापैकी लंपीनं ग्रासलं लगेच झटक्यात. ती सरजा काय झाली का? पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहू शकता अशा प्रकारचा बंडे आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं आहे त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद.